वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार करा स्थापित देवताभ्यो नमः. शंकराला नमस्कार करा. उमा महेश्वराभ्याम नमः. लक्ष्मी नारायणाला नमस्कार करा. लक्ष्मी नारायणाभ्याम नमः. शशी पुरंदराला नमस्कार करा. शशी पुरंदराभ्याम नमः. आपल्या वाणीला नमस्कार करा. वाणी हिरण्यगर्भाभ्याम नमः. बसल्या जागेवरून सर्व देवांना नमस्कार करा. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. बसल्या जागेवरून सर्व ब्राह्मणांना नमस्कार करा. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. नामानि यपडे शृणुयात् मे विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तयेत अभिप्सेतात् सिद्ध्यर्थं पूजितो यासुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपते नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. ताईचं नाव घरात जे राहतात आई वडील भाऊ बहीण कोणी असेल सगळ्यांचे नाव सौरभ चाकीबाई गाडी घेतली सर्वांची बोलायचं मम आत्मना स्मृती स्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त पुण्यफल प्राप्तिरस्तु सहकुटुंबस्य सहपरिवारस्य मम हस्ते श्री सत्यनारायण देवता पूजनञ्च कृपाप्रसाद प्राप्तिरस्तु आयुष्य आरोग्य प्राप्तिरस्तु धनसंपत्ति प्राप्तिरस्तु मनोकामना मंगलकामना सिद्धिरस्तु अहम करिष्येत. खाली सोडून द्यायचं कामना करिष्येत सोडून द्यायचं खाली. पण हात पुसून घे. तुझी ताई असेल तर ताईला बोलव. संकाशम काशमेव महादलीम तमोरीम सर्वपापगम प्रदोषमिं दिवाकरा. जमिनीवर ठेवून दे खाली. हरि ओम. आदित्य देवताभ्यो नमः. सूर्य नारायण देवताभ्यो नमः. नमस्कार करायचा सूर्यनारायणाला. सूर्यनारायण देवताभ्यो नमः. नमस्कार नमस्करोमि. दीपनाशाय दीपज्योति नमोस्तुते. हे दीपनाथाय नमः. नमस्कार नमस्करोमि. पूजन भावार्थे पत्रपुष्पं समर्पयामि. ठेवून द्यायची जागेवर लोंढी. महे तन्नो शंख प्रचोदयात्. शंख देवताभ्यो नमः. फुल धरायचं दादा हातात. हळदी कुंकू करिष्येत सोडून द्यायचं. हात पुसून घ्यायचा. यज्ञो पवित्रं परमं पवित्रं प्रजापति संयज्ञो भुवस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञो पवित्रं बलमास्तु तेजः. पदेभ्यो नमः. पूजन भावार्थे पत्रपुष्पं समर्पयामि. हरि ओम. महागणाधिपतेभ्यो नमः. आसनोपरि प्रिय दुर्वान् समर्पयामि. हरि ओम. महागणाधिपतेभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वेताळ महाराज देवताभ्यो नमः. अग्निमातेभ्यो नमः. पूजन भावार्थे त्याच्या बाजूचा व्हिडिओ ठेवायचा. चौथ्या ग्रामदेवताभ्यो नमः. पूजन भावार्थे प्रिय पुष्पं समर्पयामि. वनस्पतिं रसोभूतं गन्धादिवृतं अग्रे देवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. अमृतं दिवे त्रिपादूर्ध्व उदय पुरुषः पादोस्तेः भवत् पुनः ततो विपं व्यक्रामचाषण नाशने अभिहि. महाविष्णवे देवता पृथिव्यां पय ओखदे उपयो दिव्यन्तरिक्षे पयोधाः पयस्वतेः प्रदिशः सन्तु मह्यं कामधेनु समुद्राभ्यो नमः. पूजन भावार्थे अभिषेक भावार्थे सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. कुंकुम समर्पयामि. परिमळ द्रव्यासहित प्रियक्षतां समर्पयामि. दादा परंतु हे व्हायचं 2 वेळा चांगलं पाणी व्हायचं देवावर. सौभाग्य द्रव्य स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पय गर्भदक्षिणां समर्पयामि. हरि ओम. महागणाधिपतेभ्यो नमः. निवेदयामि. डावा हात डोळ्यावर ठेवायचा आणि उजव्या हाताने अशी देवाला 5 वेळा घास द्यायची.
हरि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमो नमः हात काढून घे शील विजयो भूतिर्ध्रुवानि तिर्मतिर्ममः देवावर अक्षता वाहून द्यायच्या महाविष्णवे देवताभ्यो नमः मंत्र पुष्पांजनार्थे प्रियक्षतां समर्पयामि वाणी तन्मसे हरि ओम सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातस भूमिगो सर्वतत्त्वात् तितदशाङ्गुलं पुरुष एवेदगु सर्वं जद्भूतं च भाव्यं उतामृतत्वशेषाणु जदन्नेनातिरोहति एतावानस महिमातो जायांश पूरुकः पादोस्ස विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्ध्व उदय पुरुकः पादोस्सेहा भवत् पुनः ततो विभं व्यक्रामचाषणा नशणे अभि ततो विराड जायत विराजो अधिपूरुकः सजातो अतः येन देवा अयजन्त साध्यारिकयश्च जेजत्पुरुखं यतदो कतिधा कल्पयन्न मुखं किमस्यासित किं बाहु किमुरुपादा उचेते ब्राह्मणोस्य मुखमासीत् बाहु राजन्यः कृतः ऊरु ततस्य जैद्वैश्यः पदभ्यां शूद्रो अजायते प्रियपुष्पं समर्पयामि हातात फुल धरताय फुलावर हळदी आणि कुंकू वैष्णव देवताभ्यो नमः पूजन भावार्थे प्रियपुष्पं समर्पयामि ही थोडेसे तुळशीपत्र देवाला वाहून द्यायची विष्णवे देवताभ्यो नमः पूजन भावार्थे प्रिय तुलसीपत्रं समर्पयामि जजमानो हविर्भिः अहेडमानो वरुणेह बौद्धऋषगो समान आयुः प्रमुखे ही हात काढून घ्यायचा समर्पयामि हस्ते अर्घ्यं समर्पयामि तीर्थस्नानं समर्पयामि प्रिय गंगाजलस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानं समर्पयामि स्नान ऊर्जे दधातन महेरणाय चक्षसे जो वहा शिवतमो रसस्तस्य भाजयते हणः उषा देवताभ्यो नमः पाद्योपाद्यं समर्पयामि पूजन भावार्थे सौभाग्यद्रव्य अक्षतां समर्पयामि वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि हरिः ओम मध्ये वरुणाय नमः एक मध्ये सौभाग्यद्रव्यं समर्पयामि कुंकुम च समर्पयामि अक्षता वाहून द्यायच्या पूजन भावार्थे प्रिय अक्षतां समर्पयामि पुष्पं समर्पयामि रुगनासुता कुक्षोतु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदोऽतु यजुर्वेदः सामवेदो अथर्वणा अंगेश्च संहिता सर्वे कलशाम्बु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टि करे तथा आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारका गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं दीर्घानागा पहिले ताईचा मग तुझा दीर्घानागानद्यो तेनायु प्रमाणेन पुण्यं पुण्याहं दीर्घमायुरस्तु इति भवन्तः ब्रुवन्तु देव माझ्या पाठीशी राहू द्या अशी नवग्रह देवतांना दोघांनीही प्रार्थना करायची हरिः ओम ब्रह्मा मुरारे त्रिपुरान्तकारे भानु शशि भूमि सुदो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतु सर्वे ग्रह शांतिकरा भवन्तु सर्वे ग्रह शांतिकरा भवन्तु एकाली इकडच्या भावार हां त्याच्या हातात दे तुला नवग्रह देवताभ्यो नमः पूजन भावार्थे प्रार्थना नमस्कारान् नमस्करोमि वैषट्काराय नमः भूतभव्य प्रभवे नमः भूतकृते नमः भूतभृते नमः भावाय नमः भूतात्मने नमः भूतभावनाय नमः भूतात्मने नमः परमात्मने नमः मुक्तानां परमागतये नमः अभ्याय नमः पुरुषाय नमः साक्षिणे नमः श्वेतज्ञाय नमः अक्षराय नमः योगाय नमः पद्मनाभाय नमः अमरप्रभवे नमः विश्वकर्मणे नमः मनवे नमः त्वष्टे नमः स्तविष्टाय नमः स्तवीराय ध्रुवाय नमः अग्रहाय नमः शाश्वताय नमः कृष्णाय नमः लोहिताक्षाय नमः प्रतर्दनाय नमः प्रभूताय नमः त्रिकुब्धामने नमः पवित्राय नमः कृतज्ञाय नमः कृतये नमः आत्मवते नमः सुरेशाय नमः शरणाय नमः शर्मण्ये नमः विश्वरेतसे नमः प्रजाभुवाय नमः औहे नमः संवत्सराय नमः व्यालाय नमः प्रत्याय नमः सर्वदर्शनाय नमः अजाय नमः सर्वेश्वराय नमः सिद्धाय नमः सिद्धये नमः दक्षाय नमः दक्षिण्याय नमः भयपहाय नमः
चतुरस्ताय नमः गभीरात्मने नमः विदिशाय नमः दीशाय नमः अनादये नमः भूलक्ष्मे नमः सुरवीराय नमः रुचिराः पुष्पहासाय नमः प्रजागराय नमः उद्भर्धाय नमः सत्पर्थताचराय नमः प्राणदाय नमः रणवाय नमः पणाय नमः प्रमाणाय नमः प्राणनीयाय नमः प्राणभूते नमः प्राणजीवनाय नमः तत्त्वर्तये नमः तत्त्वविदे नमः एकात्मने नमः जन्म मृत्युदराधीते नमः भूर्भुवे सवत्कराय नमः ताराय नमः सवित्रे नमः प्रपीतामहाय नमः यज्ञाय नमः यज्ञपते नमः यज्ञन्याय नमः यज्ञवाहनाय नमः यज्ञभूते नमः यज्ञकृते नमः यज्ञभुजे नमः यज्ञसाधनाय नमः यज्ञान्तकृते नमः अन्नाय नमः अन्नादाय नमः आत्मयोनसे नमः स्वयंगाय नमः वैखानाय नमः देवकी नंदन प्रारंभ अध्याय पहिला श्री गजाननाय नमः. आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नेहमी शांत राहणाऱ्या शयनिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनी श्रेष्ठा, मनातील सर्व फळ कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जंतरवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असतात. उत्तर दिलं. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पाप कर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहे. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान आता कोणत्या उपायाने आनंद रूप मोक्ष पदास जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचं फळ काय, याची विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. तसे सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती व श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच्या धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी सत्यनारायण भगवंताचे पूजन करावे. ते दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हा चरवा यांचा केलेला प्रसाद सत्यनारायण भगवंताला अर्पण करावा. गव्हा चरवा न मिळेल तर तांदूळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सवा या प्रमाणात एकत्र करून त्याचा केलेला प्रसाद सत्यनारायण भगवंताला अर्पण करावा. आपले बांधव मित्र यांचं सत्यनारायण भगवंताची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. नंतर बांधव ब्राह्मण यांचं भोजन करावे. नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायण भगवंतासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवळात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असतात मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीव दुःख नाशांचा एका सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय ह्या ठिकाणी पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यनारायण महाराज की जय. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो ते ऐक. एके सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्र ब्राह्मण राहत होता. भूक व ताण्याने पीडित होऊन वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले होते. काशी नगरात त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अति दरिद्र ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्यास एखादा उपाय आपणास माहित असेल तर कृपा करून मला सांगा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांचे सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणारा आहे. मुळे मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मला मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायण भगवंताचे उत्तम पूजन करील असा मनाशी निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते त्या नगरात गेला. त्या दिवशी त्या मोळी विकायला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंत करणारे उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हा चरवा, सवा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव इष्टमित्र यांना बोलून विधीपूर्वक रीतीने यथासंग सत्यनारायण भगवंताचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळीच्या धनधान्य, पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला. ह्या लोकात चोख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्य लोकास गेला. ह्या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यनारायण महाराज की जय.
घेऊन या परत. बोलणारा भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणाला द्रव्य देऊन संतुष्ट करत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर वर्णाने अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायण भगवंताचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ आला. व्रत करणारा राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंत करणारे, हे तू काय करत आहे ते सविस्तर करून मला सांग, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू, पुत्र धन वगैरे प्राप्त व्हावे ह्या हेतूने अतुल तेजस्वी सगळे मनोरथ पूर्ण करणारा सत्यनारायण भगवानाचे मी बांधवांसह व्रत करत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसेच करील. मला पण संतती नाही ती या व्रतामुळे नक्की होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधू आणि घरी परत आला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितले. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करील असा नवस पण त्याने केला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधू वाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले ठेवले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधू वाण्याला मधुर वाणीत प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायण भगवंताचे व्रत आपण का करत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून तो साधूवानी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी मी सत्यनारायणाचे व्रत करील. अशा प्रकारे भार्येचे समाधान करून व्यापारासाठी साधू आणि दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणाने व वयाने मोठी होऊ लागली. आपली मुलगी लग्नायोग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला. लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न व सुंदर अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधू वाण्याने आपल्या नाती बांधवांसह आनंदी अंत करणारे त्या वैशव पुत्राला विधियुक्त कन्यादान केले. ते विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायण भगवंताचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे त्याच्यावर भगवान रागवले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि कायेच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावईसह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावईसह साधू आणि व्यापार करू लागला. प्रभूंना प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे राजा, जे तू 2 वाणी बंदिशाळेत टाकले आहे त्यांना सकाळी सोडून दे. तसेच तू त्यांचे जे धन घेतले असतील त्यांना परत दे. असे जर तू न करशील तर धन, पुत्र, राज्य यांचा मी तुझा नाश करीन. म्हणाला, वैशव हो, तुमच्या दैव्य योगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले. आता भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून शौर्य, कर्म व मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार दिला व गौरव केला. नम्र भावाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या बाणाचे जे द्रव्य घेतले होते त्याला दुप्पट करून परत दिले व म्हणाले, साधू, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आता आपल्या कृपेने घरी जातो. ह्या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3रा अध्याय पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यनारायण महाराज की. विघ्न येऊनी म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावाईसह स्वतःच्या नगरास गेला. तो साधू आणि काही थोड्या दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवानांची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, तुझ्या नौकेत काय असा प्रश्न विचारला. धनाने उन्मत्त झाले ते दोघवाने त्यांची निंदा करू हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका बेली व पाने यांनी भरलेली आहे. असे साधुवानाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले. तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. संतुष्ट झाले भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पती दर्शनासाठी आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तिचा पती तिला प्राप्त होईल यात संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली व तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तिचा पती तिला प्राप्त झाला. नंतर कलावती आपल्या पितास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करतात? मुलीचे वाक्य ऐकून साधू आणि अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायण भगवंताचे पूजन केले. नंतर तो साधू आणि धन व बांधव यांचा आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करू लागला. या लोकी सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्य लोकास गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 4था अध्याय पूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यनारायण महाराज की जय.
तो राजा सिंह वाघ वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला. त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन करत होते असे राजाला दिसले. परंतु त्या ठिकाणी नमस्कारही केला नाही व तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला. गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाचा त्यागामुळे अति दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलग, धनधान्य, सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायण भगवंताच्या अवकृपेने झाले असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायण भगवंताचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला व गवळी लोकांजवळ गेला. त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा पुत्र, धन वगैरे ऐश्वर्याने संपन्न झाला. या लोकी सुख भोगून शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायण भगवंताच्या पूजेमुळे झाला. तुमचा लाभ होतो. जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते. जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य ह्यालोकी सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या सत्यनगरास जातो. ऋषियो जे व्रत केले असतात मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. ते हे सत्यनारायणाचे व्रत मी तुम्हाला सांगितले आहे. विशेष करून कलियुगात सत्यनारायण भगवंताची पूजा फळ देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनी श्रेष्ठ जो कोणी हे सत्यनारायण कथा पठण व श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यनारायण भगवंताच्या कृपेने नाहीशी होतील. ह्या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यनारायण महाराज की जय. यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमो नमः. मोर्या मंगलमूर्ते मोर्या सत्यनारायण महाराज की जय. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ताहर गणाची सुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर कृतसेंदुराची कंठी शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव मुकुट शोभ तू भरा रुंदुन देनो पुढे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती गो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना प्रति. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना. सरळ चुंड वक्र चुंड त्रिनयना. दास रामाचा वटपा हे सगळा. संकर्षी पावावे निरवाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती गो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरण मात्रे मान कामना प्रति. जय देव लवतावती विक्राळा ब्रह्मांडी माळा. विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. चेतुलिया धरणी मळवा हे दुर्धुळा. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझं गणपुर गौरा. जय देव सागर मंथन पैकेने श्यामाणी अवचित हलहलचा पगरे. ते द्वासून प्राणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझं गणपुर गौरा. जय देव व्याघ्रांपर परिवर्तन सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन भंजन सुतकारी. षट्कोटी देवी जवाचे उच्चारी. रघुकोटी रघुराम दासांतरी. जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझं गणपुर गौरा. जय देव दुर्गे दुर्घट भारी तुझं बिन संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाची वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वर देतारक संजीवनी. जय देवी जय 28 विठवरी उभा
वामाने रकुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा चरणी माहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव तुळशी माळा गळा कंठे उडी करते कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देवासुर वर नित्येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवलगा जय देव दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा विधियुक्त पूजनी करीती पुराण श्रवण परिमळ द्रव्या सहित पुष्पमाळा अर्पुण घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूमर्चूना प्रसाद भक्षण करिता प्रसाद भावार्थे पूजिता सर्वा इच्छित लाभले जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा साधू वैशे संतटी साठे तुळा प्रार्थलिले इच्छित पुरात मदान हवने व्रतण आचरिले त्या पापाने संकटी पडुने दुःख हि भोगिले श्रुती हवनी आचरिता व्रत्यातुवाची उद्धरिले जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पुनरपि पूजन प्रसाद ग्रहण करिता तक्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंगत वज्रा जासी पुत्र भेटती येऊनी ऐसा भक्ता संकटी पावसी तू चक्र पाणी जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा अनन्य भावे पूजनी हे व्रत जे नर आचरती इच्छित पुरवसी त्याते देवनी संतती संपत्ती संहारती भय दूर सात व्रत अपार महिमा वर्णो में कैसा भक्ती पुरसर आचरती त्या पावसी जगदीशा भक्तांचा कणवाळू कर्प दृंतू सर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विना विभवनाशा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारत्यो वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा जय दीनदयाळा सत्यनारायण देवा घालिंग टांगण वनीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाळीन मनेव नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेते स्वा पूजा स्मरावा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल प्रणस्मै नारायणानि समर्पयामि आश्वं
वेङ्कटेश्वरं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधवं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया सत्यनारायण महाराज की जय खरी ठेवता विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची महाराजमाधिपत्यमं समन्तपर्याः पृथिवी समुद्रपर्यन्ताय एकरायति तद्देशे श्लोको मरुतस्वे आविश्यस्य कामप्रिये विश्वे देवा सभासवेति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् हंसौ सद्महे परमहंसा धीमहि तन्नो सद् लक्ष्मीश्च वत्न्या वहोरात्रे पार्श्वे रूपमशिनो व्याक्तम् इष्णन्निखाणा मुम्मैखाणा सर्वलोकम् इखाण एक फळ उचल लोकांना कोणता आवडतो उचल ताईच्या उलटी म्हणतात हरिः ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते ते फळ तुमे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभापवेतो येन बन्धो येन बन्धो बली राजा दानेन्द्रो महाबला रक्षे माचलः सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् महापूजन भावार्थी प्रिय पुष्पम समर्पयामि दादा काहीतरी सुट्टे पैसे ठेवून द्यायचे पोथीवर विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय
विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली सतू आई, लेकरांची सेवा केली सतू आई. कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, विठू माऊली तू माऊली जगा.